आराध्य इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण निष्कुळानंद स्वामी रचित धीरज आख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। निष्कुळानंद स्वामींनी सुंदर हा धीरज आख्यान ग्रंथ लिहिलेला आहे। काल आपण श्रवण करत होतो जी साखी अल्प सुख ये मारयू। संसारामध्ये स्वामी म्हणतात अल्प सुख राहिलेलं आहे। शेवटी आपण गोष्ट करत होतो दुर्योधनाने भगवंताची 7 अक्षौणी सेना मागितली आणि अर्जुनजी यांनी फक्त एक भगवान निशस्त्र भगवान मागितले। भीष्म पितामहांना सांगितलं की आपण आता युद्ध जिंकून जाऊ। भीष्म पितामह आणि गुरु द्रोण यांनी सांगितलं की 7 अक्षौणी तू घेऊन आला, तुला वाटत आहे आपण जिंकून जाऊ, पण ज्यांच्या सोबत भगवान आहे तेच हे युद्ध जिंकतील। आपल्या समोर पण कित्येक वेळी असे प्रश्न येत असतात। भगवान म्हणतात की माझी सर्व माया आणि एक बाजूला मी। बघा महाभारताचं युद्ध झालं, 11 अक्षौणी सेना होती, 5च पांडव होते, 5 पैकी 1 कमी झाला नाही आणि 100 पैकी 1 जिवंत राहिला नाही। भगवान सोबत असले तर आपला विजय। म्हणून हमेशा भगवंताला सोबत ठेवा। भगवान आपल्याला 2 ऑप्शन देतात, एक आहे माझी माया आणि दुसरे आहे मी। आपण काय घेतो? संपूर्ण माया घेतो। जेव्हा भगवान स्वामीनारायण यांनी सारंगपूरला रंगोत्सव केला त्यावेळेला सर्व हरिभक्त होते, महिला मंडळ होती। त्या महिला भक्तांना भगवंतांनी सांगितलं की मागा, तुम्हाला जे आज तुम्ही मागसाल ते आम्ही देऊ। तेव्हा उत्तर गुजरातच्या महिला होत्या आणि सौराष्ट्राच्या महिला होत्या। तेव्हा आधी सौराष्ट्राच्या महिलांनी मागितलं की प्रभू पैसे काही भेटत नाही आहे, जास्त आवक वाढेल, पैसे वाढतील आमच्याजवळ, असे आशीर्वाद द्या। भगवान म्हणताय आला येथे ढीक पडलाय, घेऊन जा। वाटून दिले सर्वांना। उत्तर गुजरातच्या महिला भक्त होत्या, त्यांना सांगितलं की तुम्ही मागा। त्यावेळीला त्या उत्तर गुजरातच्या भक्तांनी मागितलं, महिला भक्तांनी, की बस प्रभू एवढीच कृपा करा की तुमची जी माया आहे त्या मायेपासून आमचं रक्षण करा, आमच्यामध्ये कधी अभिमान न येऊ अशी आमच्यावरती कृपा करा। तर हे 2 फरक आहे, एक भगवंताची माया एक बाजूला आणि एक बाजूला भगवान आहे। जो भगवंताला घेऊन चालतो पांडवांसारखा त्यांचा विजय होतो आणि जो मायेला घेऊन चालतो दुर्योधनासारखा त्याचा पराजय होत असतो। संसारामध्ये दुःख निष्कुळानंद स्वामी म्हणतात खूप आहे। आपण म्हणतो ना संसार करणं जशा तशांचा खेळ नाही। संसार कसा आहे माहिती आहे, कसे सुख आहे संसारामध्ये। एक उदाहरण याद आलं, खरूच होतं ना आपल्याला शरीरावरती, पायाला होतं, कमरेवरती होतं, कित्येकांना डोक्यात पण होतं। तर खरूच झालं असलं, ज्यांना झालं असेल त्यांना कळेल की ते जेव्हा खाज येते तेव्हा आपण खाजवतो, असं वाटतं ना की आनंद वाटतोय मनातून, सुखासारखं वाटतं। खाज आली, खाजवलं म्हणजे सुखासारखं वाटतं, आनंद वाटतो। पण जास्त खाजवलं म्हणजे त्यातून रक्त निघतं, मग त्याची जखम होते, म्हणजे मग ते दुःखदायक होतं। पण जोपर्यंत खाजवतो तोपर्यंत ते सुखकारी वाटतं। सुखाची व्याख्या सर्वांची अलग अलग आहे। या दुनियामध्ये सर्व मनुष्य, सर्व व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट प्राप्त करण्यासाठी धावपळ करतात, ते म्हणजे सुख। सुखांची व्याख्या सर्वांची अलग अलग असेल।
कोणाला वाटतं की ही वस्तू खाल्ल्याने आपल्याला सुख मिळेल, कोणाला वाटतं की इथे गेल्यानंतर आपल्याला सुख मिळेल, कोणाला वाटतं की भगवंताची कथा ऐकल्याने सुख मिळेल. सुख कुठे आहे? वेदांमध्ये खूप आश्चर्यकारी गोष्ट लिहिली आहे. वेदांमध्ये असं लिहिलं आहे की मायेच्या जगामध्ये सर्वात जास्त सुख झोपण्यामध्ये आहे. झोपण्यामध्ये जेवढं सुख आहे मायेच्या जगामध्ये तेवढं दुसरे कुठेही नाही. आपण झोपतो तेव्हा आधी सुषुप्ती अवस्था असते, त्यामध्ये पण जे गाढ निद्रा असते त्याच्यात जास्त सुख सांगितलं आहे. सुषुप्ती अवस्था अर्ध झोपणं अर्ध न झोपण्यासारखं. त्यानंतर असते स्वप्न अवस्था, ज्यामध्ये पण एवढं सुख नाही. त्यामध्ये पण आपण कधी स्पायडरमॅन होऊन जातोस, कधी सुपरमॅन होऊन जातो, मारामारी चालते, सर्व अलग अलग चित्र दिसतात. तर त्यामध्ये पण एवढं सुख नाही. पण गाढ निद्रा आहे त्यामध्ये सुख आहे, असं वेदांमध्ये सांगितलं आहे. मायेच्या जगामध्ये जे सुख पण जास्त दिवसांसाठी नाही, क्षणिक सुख आहे ते पण. तुम्हाला जर आता वेदांमध्ये सांगितलंय झोपण्यामध्ये सुख आहे, 4-5 दिवसांची सुट्टी घ्या, 12 तास झोपा, 15 तास झोपा, 20 तास झोपा. जास्तीत जास्त किती तास झोपणार आहे? अवॉर्ड देण्यात आला तर 24 तास कोणी तर निघेलच. पण त्यावरती जर त्याला सांगा तर काय म्हणेल? आता जागण्यामध्ये सुख आहे. म्हणजे त्यामध्ये पण क्षणिक सुख आहे, मग जागण्यामध्ये त्याला सुख मिळतं. तर हे सर्वांच्या पद्धतीनुसार सुखाची अलग अलग व्याख्या आपण करू शकतो. या मायेच्या जगाची सुख आहे, पण भगवंताचं सुख ते शाश्वत सुख असतं. जो ही गोष्ट समजला, स्वामी म्हणतात की मग तो जीवनामध्ये कधीही दुःखी होत, त्याला दुःख आलं तरी पण तो दुःखी होत नाही. सुंदर पुढच्या साखीमध्ये स्वामी म्हणतात, मोठा दुःखाने टाळवा, कसी कमर करडाई करी, जितिये के जाय जीवती, पण ते दुःख मानाविये फरी. यामध्ये खूप सुंदर गोष्ट सांगितली की मोठा दुःख मटाळवा. या दुनियामध्ये सर्वात मोठ्यात मोठं दुःख कोणतं आहे? तर सर्वात मोठं दुःख आहे जन्म मरणाचं. एवढं दुःख आहे. भगवंताची आपल्यावरती कृपा आहे की ते दुःख आपण विसरलो. जन्माच्या वेळेचं दुःख जेवढं आईंना त्रास होतो, सिझरची गोष्ट नाही आहे, नॉर्मल वेळेस जे त्रास होतात त्या त्रासाचा जेवढा भाग आईंना होत असतो त्याकरता 3 पटीने जो बाळ जन्माला येत असतो त्याला तेवढा त्रास होत असतो. दुःख भरपूर आहे, पण भगवंताची माया अशी आहे की त्या कारणाने ते सर्व दुःख विसरून जातो. आणि मरणाचं दुःख आहे ते आपलं अजून बाकी आहे. मरू तेव्हा कळेल की त्यावेळेस पण किती दुःख असतं. शास्त्रांमध्ये लिहिलं आहे की 100 विंची एक वेळेस चावतात. 100 विंची आपल्याला मुंगी चावली तरी पण पूर्ण दिवस हात दुखतो. 100 विंचू एक वेळेस चावतात तेव्हा जेवढे दुःख होतंय, तेव्हा आपल्या शरीरातून जेव्हा जीव निघतो तेव्हा तेवढं दुःख होत असतं. तर स्वामी म्हणतात की हे जे 2 दुःख मोठे आहे, या दुःखांपासून, या दुःख रूपी जो रोग आहे तो मिटवायचा आहे आणि शूरवीर होऊन मिटवायचा आहे. शूरवीर होऊन भगवंताच्या धामामध्ये जायचं आहे. जो शूरवीर होऊन या दुःखाला मिटवण्याचा प्रयत्न करतो, स्वामी म्हणतात त्याला नक्कीच यश प्राप्त होतं. मुक्तानंद स्वामी होते, मुकुंदास त्यांचं पूर्वाश्रमचं नाव होतं. भगवंताची प्राप्ती करायची आहे, खरे गुरु प्राप्त व्हायला पाहिजे. खूप फिरले, भगवान मिळाले नाही, खरे गुरु पण मिळाले नाही. एक नदी होती, बाजूला झाड आहे, त्या झाडावरती चढले, नदीत जीव देतो. आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली की तुमच्यामध्ये श्रद्धा आहे, तुम्हाला नक्की खरे गुरु मिळतील. सरदार जा, सरदार गावाला तुम्हाला खरे गुरु प्राप्त होतील.
आणि रामानंद स्वामीसारखे गुरु त्यांना मिळाले. तर ज्यांना रोग जन्म मरण रूपी रोग मिटवण्याची तालावेली आहे त्यांना भगवान अशी मदत करत असतात. निष्कुळानंद स्वामी ते यामध्ये म्हणतात. गीताजीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी खूप सुंदर श्लोक म्हटला आहे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक लगभग बहुतेकांना पाठ असेल, पण आज काहीतरी विशेष यामधून आपण समजूया. सामान्यरीते सामान्य अर्थ असा लिहिला या श्लोकाचा की जो माझं सतत चिंतन करतो आणि ज्याला मला प्राप्त करण्याची उत्सुकता आहे आणि ज्याला माझ्यापर्यंत पोहोचायचं आहे असा जो आहे त्याचे मी योग आणि क्षेम वहन करतो. आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती येणारं दुःख भगवान दूर करतात. आता ऐकण्यासारखं आहे. गोपाळानंद स्वामी यांनी भगवत भाव दीपिका, स्वामीनारायण वेदांत जे आपण गोष्ट म्हणतो ते स्वामीनारायण वेदांत म्हणजे काय तर भगवत भाव दीपिका श्रीमद भगवत गीताजीवरती जी टीका गोपाळानंद स्वामींनी लिहिली आहे तो प्रारंभिक ग्रंथ आणि स्वामीनारायण सिद्धांत त्याला स्थापित करणारी ही टीका आहे. स्वामीनारायण संप्रदायाचा सिद्धांत कोणता तर ही टीका समजल्याने स्वामीनारायण संप्रदायाचा सिद्धांत पूर्णपणे आपल्याला कळतो. त्यामध्ये स्वामींनी ह्या श्लोकाची खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. स्वामी म्हणतात की योग क्षेम भगवान वहन करतात. तर ते योग क्षेम काय आहे तर खूप सुंदर स्वामींनी व्याख्या केली आहे की योग म्हणजे कोणी जीवात्मा असला ज्याला भगवंताला प्राप्त करण्याची खूप हृदयापासून इच्छा असली तर तशा मुमुक्षु जनांना तसा भगवान योग घडवून देत असतात. तसे जे मुमुक्षु जीवात्मा आहे त्यांना भगवान योग घडवून देत असतात. बाकी योग घडत नाही. ते भगवंताची कृपा असली तर दररोज कथेची लिंक भेटते, नाही तर म्हणता मला तर येतच नाही, तुम्ही तर मला टाकतच नाही. तर टाईम नाही आमच्याकडे हा प्रश्न खोटा आहे. जर भगवंताची कृपा असली तर अशी कथा ऐकण्यास मिळते. तर योग कोणाला म्हणतात तर भगवंतांनी सांगितलं की भगवंताला प्राप्त करण्याचे जेवढे पण साधन आहे त्यांचा योग प्राप्त भगवान करवून देत असतात मुमुक्षु जनांना. आपण म्हणतो ना की इच्छा असली तर माउंट एव्हरेस्ट पण सर करू शकतो. तर अशा मुमुक्षु जनांना भगवान तसा योग प्राप्त करवतात जो भगवंताच्या शरणी जातो त्यांना. गोपाळानंद स्वामींनी लिहिलं. आणि लिहिलं क्षेम म्हणजे काय तर ज्यांना असा योग प्राप्त झालेला आहे. कोणी 5 वर्ष मंदिरात येतं, कोणी 10 वर्ष सत्संगात येतं, दररोज कथा ऐकतं. किती वर्ष आपण पाहतो तर लांब्या टाईमापर्यंत त्यांचा सत्संग टिकून राहत नाही. भगवंताच्या कृपाशिवाय टिकत नाही. आपण म्हणतो की आम्ही सोडलं, तुम्ही नाही सोडलं, तुमचे पुण्य कमी पडले. तर क्षेम म्हणजे काय स्वामींनी लिहिलं की हे सर्व जे तुम्हाला प्राप्त झालं आहे, संतांचा योग प्राप्त झाला, सत्संग प्राप्त झाला, यात तो जो योग आहे तो कायम टिकवून ठेवण्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य भगवंताचं आहे, भगवंताच्या भक्तांचं. त्याचं भगवान म्हणतात मी रक्षण करतो. त्याला गोपाळानंद स्वामींनी क्षेम म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे सत्संगाचे कायम भगवान जे मुमुक्षु आहे ज्यांना असं वाटतं की हमेशा आपल्याला सत्संगाचा योग असावा, आपल्याला भगवंताची प्राप्ती कायम असावी किंवा अंतकाळी आपल्याला भगवंताचे अक्षरधाम प्राप्त व्हावे, तर भगवान तशा भक्तांच्या सहायमध्ये असतात. आणि तशांचा मग जो मोठ्यात मोठा रोग आहे जन्म मरण रूपी रोग तो नाहीसा होऊन जात असतो. म्हणून ज्यांना जन्म मरण रूपी रोग टाळायचा आहे त्यांनी संत समागम भगवत दर्शन असा जो योग आहे तो आधी प्राप्त करावा की जेणेकरून
जो मोठ्यात मोठा भवरोग आहे, जन्म मरण रूपी रोग, तो तुटून जात असतो. आणि ज्यांना असं वाटत असलं की शरीर तर कायम राहणार आहे, तर ते खोट्या अभिमानामध्ये जगत आहे. एकेने एक दिवशी या सोडायचाच आहे. आणि त्यावेळेला एवढं कष्ट होईल. तुम्ही 10 वर्षांपासून ज्या घरामध्ये राहत असले आणि त्या मकान मालिकने जर तुम्हाला एक दिवस येऊन सांगितलं की घर खाली कर, तर मागे पुढे होतो ना. कारण की त्या घरामध्ये आपलं मन लागून गेलेलं असतं. तर 80 वर्षापर्यंत ज्या देहामध्ये आपला जीव राहिलेला असला, तो मग निघत नाही. तो खूप कष्ट देतो. म्हणून जन्म मरण रूपी रोग टाळण्यासाठी हा एक उपाय आहे. भगवंताची कथा, सत्संग. आपल्याला सामान्य डायबिटीस असला, लहान मोठा कोणता रोग असला, तरी पण डेली आपण त्याची दवा घेतो न चुकता. तर ही दवा पण दररोज घ्यावी, तर तो रोग मोठ्यात मोठा टळेल. आणि भगवान कायम तसे रक्षण आपले करतील. भगवान या सत्संगामध्ये कायम रक्षणासाठी हजर आहे. त्याची कोणी चिंता करू नये. आपल्या सत्संगाचं मुख्य गाव आहे सावदा, जिथे राधाकृष्ण देव विराजमान आहे. तिथे एक श्यामदास करून भगवंताचे भक्त होते. संध्याकाळची वेळ आहे, असाच टाईम काहीतरी झाला आहे. आणि त्यावेळेला अंधाऱ्यामध्ये माहिती पडलं नाही त्यांना. त्यांनी साकळ न लावता कुलूप मारून दिलं, म्हणजे दरवाजा खुल्ला राहिला. आणि काहीतरी घराकडे निघून गेले लवकर. आता भगवंताला चिंता, तिजोरीमध्ये पैसे खूप होते. भगवान रात्रीला एक शिपायाचा वेश धारण करून आणि बंदूक घेऊन तिथे दुकानाच्या समोर फिरू लागले. समोर एक कंदोई होता, त्याचे दुकान. त्याच्या तिथे काहीतरी लग्न प्रसंगाची ऑर्डर आली असेल, तर बनवत होता सर्व. त्यांनी पाहिलं की कुठे इथे तरी फिरा मारत आहे. असं वाटलं की पैसे असतील म्हणून शेठने शिपाई ठेवला असेल. धीरे धीरे रात्र होऊ लागली. रात्रीला भगवान स्वामीनारायण 3-4 वाजता त्या श्यामदास शेठच्या स्वप्नामध्ये गेले. उठ म्हणे, तू साकड न लावता कुलूप मारून दिलं, दरवाजा खुल्ला आहे, रात्रीभर मी तुझ्या दुकानासमोर फेऱ्या मारतोय, उठ उठ, जा दुकान बराबर बंद कर. आणि तेव्हा श्यामदास उठले आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये धावत गेले. तर खरोखर साकळ खुल्ली होती आणि कुलूप मारून दिलं होतं. आणि तेवढ्यात तो कंदोईने आरवडी मारली. काय हो शेठ म्हणे, काही तिजोरीमध्ये पैसे आहे की काय, शिपाई उभा ठेवलाय? तेव्हा त्यांना कळालं की भगवंतांनी रात्रीपर्यंत इथे बंदूक घेऊन माझी रक्षा, माझ्या दुकानाची रक्षा केली. तेव्हा शेठ म्हणतात की शिपाई उभा ठेवला नव्हता, पण ते माझे भगवान स्वामीनारायण, की ज्यांनी रात्रीपर्यंत इथे उभे राहून माझी दुकानाची रक्षा केली. म्हणजे भगवान तर कायम आपल्या रक्षणामध्ये आहेच. आपण म्हणतो भगवान स्वामीनारायण कुठे, तर गुजरातमध्ये. नाही, जेव्हा भक्ताला गरज पडते तेव्हा सावदामध्ये पण भक्ताची रक्षा करतात. यावरती विशेष कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय.